गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल मिस्टर निमेश आपण पाहू शकाल। चला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। थोडंसं वेळ मात्र व्हायचं नाही, स्ट्राईक वर जातोय तो मिस्टर अक्षय नॉनस्टिक मिस्टर योगेश। यावेळी थोडंसं पाहतोय थोडंसं अगदी आउट ऑफ द ऑफ स्टंप थोडं सफल होण्याचा प्रयत्न केला गेला, थोडंसं बॅकफुटला जातोय आणि नक्कीच स्क्वेलीच्या विजनला मात्र चेंडूला फक्त पंच केला गेला आणि अगदी मारण्याचा प्रयत्न मोठा होता पण तितकाच ताकदीने खेळला जातोय आणि एकच धावेवर समाधान। अक्षयाने स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जाते। भीमनगर विकास मंडळ यांच्या सौजन्याने 2025चा एक ददीप्यमान सोहळा इथे संपन्न होताना पाहायला मिळेल। खूपच सुंदर क्रिकेट, एक नेत्रदीपक आणि स्वादिष्ट फटक्याची मेजवानी ज्या गेल्या मॅच मध्ये संकेतने केली तशीच मेजवानी करावी लागेल। यावेळी उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय, झेल मात्र टिपता येईल का आणि अगदी वन बाउंडच्या स्वरूपात चेंडू मात्र निघून जाईल। थोडंसं लेझी क्रिकेट आणि चेंडू इथं निघून जातोय, चेंडू फरार होईल। 4 धावेसाठी हा येईल चौकार, 4 धावा। स्कोर पहुंचा है 5 पर। हम 5, पांडव तुम शकुनी मामा। अभी क्या होगा, अब क्या होगा ये देखना हम जरूर पसंद करेंगे। रियांश प्रतिष्ठान मोरेगांव वर्सेस तारापुर में घमासान जरूर चालू है। इस समय निमेश गेंदबाजी के लिए तैयार रियांश प्रतिष्ठान की ओर से। फिर से एक बार शफल कर खेलना चाहते थे, पूरी तरह बीट हुए, 1 रन जरूर छुड़ा ले। 1 के साथ स्कोर बढ़ता हुआ 6 पर। चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते तर नक्कीच निमेशाच्या माध्यमातून अगदी थोडंसं पण व्यवस्थित पद्धतीने स्विंग करतायत। अगदी छोटा रनअप आहे, अगदी आपण विचार केला गेला तर 5-10 पावलांचा रनअप आणि तितक्याच ताकदीने गोलंदाजी पाहायला मात्र मिळेल का, त्या जोमाने त्या उत्साहाने गोलंदाजी करणे फार अत्यंत गरजेचं आहे। रिव्हर्शिपच्या साह्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, थोडंसं अक्षय स्विचिटचा फटका मारायचा होता, थोडंसं मात्र पायाला इंजुरी मात्र झाली गेली आणि अगदी धावसंख्या मात्र घेतली नाहीये। अप्रतिम चेंडूची सांगता इथे म्हणावे लागेल, चांगला चेंडू इथे हाताळला गेला आणि आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर मला वाटतं एकंदरीत 4 चेंडू मात्र फेकून दिलेले आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 6 धावा। 6 पर ये जरूर ये अब तक रुके हुए हैं, शायद फेविकॉल का यूज करते होंगे निमेश। इस समय फिर से एक बार गेंद, ये शॉर्ट पिच गेंद पूरी तरह समझ नहीं पाया, गेंद जरूर 1 रन चुरा लिया, दूसरा रन लेने का प्रयास करेंगे। यस डेफिनेटली विकेट का पतन हो सकता है, देखना है कि विकेट का पतन हुआ कि नहीं, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी रही है। थर्ड अंपायर साठी नक्की आव्हान मात्र केलं गेलंय, थोडंसं रिव्ह्यू पाहायला मिळतोय। सात झाले तर या बॉलवरती मग किती 8 होतील ना। वेट वेट 1 मिनिट। स्मार्ट रॉबर्ट, पूरा शहर मेरे भाई को लॉयन के नाम से जानता है। भाऊ, ओ भाऊ तुमच्यासाठी, आनंद भाऊ तुमच्यासाठी अजित। स्मार्ट रॉबर्ट, पूरा शहर मुझे आनंद के नाम से जानता है। जब भी कभी आना है तो 786 की जर्सी को जरूर मिल लेना, तुमको बहुत सारा सोना मिल जाएगा। स्मार्ट आनंद, वेरी स्मार्ट। शुक्रिया। होता है बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है। सिमरन, हे क्या हो गया? हे सिमरन क्या हो रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा। माँ ने कहा पारो को छोड़ दो, पारो ने कहा चंद्रमुखी को छोड़ दो, चंद्रमुखी ने कहा शराब को छोड़ दो। हे खुतरे तेरे को कितनी बार समझाने का, रे क्या हो रहा है, बहुत टाइम पास कर रहे तुम। हाँ
मैं इतना शूटिंग में भी कभी टाइम नहीं करता रे। थोड़ा आनंद भाई को देखता थोड़ी अंदर की आत्मा जागती है तो अच्छा लगता है। बहुत विद्यमान सदस्य है। अभी इनको अगली बार कौन बनेगा करोड़पति में भी हम लेने वाले हैं जरूर। प्लीज डिसीजन। नॉट आउट। 8 रन स्कोर पहुंचा 8 रन पर। तो ये काफी अच्छा मैच होगा। तारापुर वर्सेस रियांश प्रतिष्ठान मोरेगांव के दरमियान ये भिड़ंत चलती हुई नजर आ रही है, फील्ड करते हुए नजर आ रही है। और रियांश प्रतिष्ठान मोरेगांव तो तारापुर कोशिश करेगी कि 40 के ऊपर स्कोर यानी फाइटेबल स्कोर जरूर पेश करना पसंद करेगी। उस प्रकार से वो खेल रही है और खेलती रहेगी। खरं आपण पाहू शकाल मिस्टर अक्षय की नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळतोय, थोडंसं इंजुरी झाली गेली मारण्याच्या प्रयत्नात, तितका ताकदीचा मात्र नक्कीच फलंदाज आहे, थोडंसं नक्कीच कशा पद्धतीने खेळेल, चांगलं गुड रनिंग बिटवीन तो विकेट ज्याने हाताळला गेला। नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर निमेश एवढी मारण्याच्या प्रयत्नात जरूर पाहायला मिळतोय, पण तितक्याच ताकदीचं चेंडू मात्र पाहायला मात्र मिळत नाहीये। अगदी स्वैर चेंडू मात्र आला गेला, टाळ्यांचा गजर झाला गेला आणि नक्कीच तारापूर संघाची धावसंख्या पुन्हा उच्चांक गाठला गेला। काफी बढ़िया ऐसी अंपायरिंग यहाँ पे नंदन घरत और संकेत किनी इनके द्वारा सुबह से इतने कड़ी धूप में अंपायरिंग कर रहे हैं। सही में बहुत ये बड़ी उपलब्धि है। बीएनसीसी क्रिकेट टूर्नामेंट में बहुत बड़ी उपलब्धि है। उनके लिए भी जरूर मैं सैल्यूट करना पसंद करूंगा। डीएनबी स्पोर्ट आपण पाहू शकाल अगदी थेट लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाज डीबीएन यांच्या माध्यमातून यावेळी मारण्याच्या प्रयत्न पंचाकडे अपीलला वकील एसटीडीचं गॉन। यावेळी सगळे पुरावे मात्र साक्षीदार पाहायला मिळेल आणि अक्षय नावाचा फलंदाज तंबूच्या अस्त्राला परतेल। एक विकेट जाता हुआ और मैदान में आता हुआ। बघते रिक्षावाली वाट आपण पाहू शकाल आणि नक्की जिंकण्याची चाहूल कोणाच्या हाती सुपूर्द करेल। गेल्या मॅच मध्ये पाहिला गेलं तर भीमनगर सी चांगली मात्र खेळी साकारली गेली। संकेत यांनी खूपच चांगलं मेहनत केली गेली आणि खऱ्या अर्थाने एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना भीमनगर सी संघाला पराभूत व्हावं लागलं। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। चांगली मॅच रोमांच मात्र आणली गेली। आजच्या दिवसातील सगळ्यात रोमांचक मॅच बोलायचं म्हटलं म्हणजे एसवायसीसी नालासोपारा आणि भीमनगर सी। चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे कामांसंग, आपण जास्त अवधी घेतात वेळ घेतात प्लीज निमेश भाऊ आपण सांगायचं आहे जास्त वेळ मात्र घ्यायचा नाही, कारण वेळ मात्र फार कमी आहे। जास्त वेळ घेतला गेला तर षटक इथे कमी करण्यात येईल आणि षटक कमी झाला गेला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, याची नोंद घ्यायची आहे। पहले ओवर के रानगांव संघ जहां कहीं भी हो प्लीज कमेंट्री बॉक्स में संपर्क कीजिएगा। रानगांव टीम जहां कहीं भी हो कमेंट्री बॉक्स में संपर्क कीजिएगा। एक ओवर के समाप्ति के बाद इस समय तारापुर टीम पहुंची है 9 रन पर। चला काही करायचे गोलंदाज मार्कर मात्र सज्ज होईल मिस्टर भूमेश। आपण पाहू शकाल अगदी पंचांच्या डावीकडून 20-1 मात्र मारण्याचा प्रयत्न, चांगला क्लास दाखवला गेलाय। अगदी सरळ कव्हरच्या विजन मध्ये डीप फॉरवर्डला चेंडू मात्र स्वेप केला गेलाय आणि हा येईल चौकार 4 धावा। योगेश यांनी पाहिलं गेलं थोडंसं व्यवस्थित चेंडूला पाहतोय, फक्त चेंडूला हलक्याशा हाताने कव्हरच्या विजनला पाठवण्याचं काम केलं गेलं। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या विजन मध्ये खूपच चांगली खेळी मात्र म्हणावी लागेल ती योगेशांच्या माध्यमातून चौकार लगावला गेला आणि 4 धावेने संघाची धावसंख्या पण पाहिली गेली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 आणि 1 विकेटचं पतन मात्र केलं गेलंय। गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय तो मिस्टर भूमेश।
काफी अच्छी शॉट रही, सुपर्ब शॉट, ट्रिमेंडस, मार्वलस, फैंटास्टिक, इलास्टिक डेवलपमेंट कंट्री शॉट, 4 रन के लिए। धन्यवाद डीजे। अगदी थोडंसं पाहिलं गेलं स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र कार्पेटला रोल करून मात्र निघून गेला तर चौकारांसाठी आणि चौकार आपण पाहू शकाल अगदी बॅक टू बॅक चौकारांचा वर्षाव योगेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। आणि या 4 धावेच्या मदतीने जर संघाची धावसंख्या आपण जर विचार केला गेला तर 17 धावा या फलकावरती लगावल्या जात आहेत। 17 तो फिर जरूर बोलना चाहूंगा कि 17 भी क्या खतरा होता कि क्या होता कुछ मालूम नहीं पड़ता है कंचा। और फिर से एक बार गेंदबाजी के लिए भुवनेश अगली गेंद डालना पसंद करेगा, काफी अच्छी गेंद रिजर्व टटोल दिया कवर की दिशा में 4 रन जाने की समय, लेकिन वहां पे फील्डर मौजूद, फील्ड करना चाहते थे, फील्ड किया है और दूसरी रन भी दौड़ने में कामयाबी, 2 रन के साथ इजाफा होगा तो यहाँ पे तीसरी रन लेने की संभावना, लेकिन नहीं, और 2 रन के साथ स्कोर बढ़ता 19 रन पर, स्कोर बढ़ता 19 रन पर। अभी इस खेल में 19-20 होते रहेंगे, जितने भी मैचेस है उसमें 19-20 होते रहेंगे। अभी फिलहाल 19 है, अभी 20 होते हैं कि नहीं या फिर कुछ और, ये देखना हम पसंद करेंगे। गुड क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय। अगदी 20 सुरेख आपण पाहू शकाल, चेंडूला फक्त स्लिप केला गेलाय, चेंडू मात्र निघून जातोय इंटू द कॅप मध्ये। हा एक खणखणीत आणि दणदणीत तारापूर ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा। मिस्टर योगेश आपण पाहू शकाल खूपच चांगली गोलंदाजी यावेळी हाताळली गेली, अगदी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतो। या 6 धावेने पुनश्च धावसंख्येमध्ये परिवर्तन आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा। आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय, अजूनही मात्र 2 चेंडू शेष पाहू शकाल। षटक क्रमांक 2 मार्गस्थ, चला थोडंसं स्पीड अप करायचं आपण पाहू शकाल। निमेशाने थोडंसं कानमंत्र दिला गेलाय, कारण ज्यावेळी आपण षटकाराला गेला त्या कानमंत्राची फार गरज असते, ज्यावेळी कानमंत्र दिला जाईल तेव्हा परिवर्तन पाहायला मात्र मिळतोय। इसलिए तो कहा गया गीता का सार है कि परिवर्तन संसार का नियम, और यही इस क्रिकेट मैदान पे बेंच पे परिवर्तन ही परिवर्तन दिख रहा है, ये सबसे बड़ी बात है। फिर से अगली बात, इस गेंद को स्ट्रेट ड्राइव करते हुए 2 रन निकालना पसंद करेंगे। पहला रन चुरा लिया, दूसरा रन देखो, भाग मिल्खा भाग, ऐसा करते हुए पूरा कर लिया, ऐसे बोलते हैं मिल्खा सिंह। ठोको ताली, उठा ले डंडा, मार दे, हो जा चक दे फट्टे मेरे यार। खूपच चांगला क्रिकेट यावेळी पाहायला मिळतोय, ज्याप्रमाणे जरूर योगेश मात्र नक्की धावपळ करतोय, अगदी ज्याप्रमाणे मिल्खा सिंगचा उल्लेख केला गेला, भाग मिल्खा भाग, आणि कशा पद्धतीने पाहायला मिळेल। यावेळी थोडंसं खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडंसं नक्की आउट ऑफ द स्टंप खेळण्याचा प्रयत्न, फायनलीच्या विजनला मारण्याचा अवधी होता, परंतु थोडंसं गमावला गेलाय आणि षटक इथे संपलं जाईल। आणि 2 षटकांच्या अखेरी जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2/7 म्हणजे तब्बल 27 धावा। वैसे देखा जाए तो 27 काफी बेहतरीन अभी तक तो स्कोर बनाने में कामयाबी तारापुर टीम को, तो आने वाले 6 गेंदों में लगभग 15 रन, कम से कम 15 रन ऐड अगर करते हैं तो मैच में ये काफी चैलेंजिंग स्कोर रहेगा। इससे ज्यादा भी कर सकते हैं, बट मुझे ऐसा लग रहा है कि 15 रन और ऐड करते हैं तो ये काफी अच्छा साबित रहेगा। रियांश प्रतिष्ठान मोरेगांव को ये फाइट करने के लिए आप दे सकते हो, डिपेंड करता है योगेश पे कि इनकी बैटिंग में काफी धार है। आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे मॅचचा रोमांच होतोय त्याप्रमाणे भारत संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय। नक्की भारत संघ गई चॅम्पियन ट्रॉफी में अभी तयारी सुरू आहे। सुपर मॅच, आपण जर संघाची धावसंख्या न्यूझीलंड संघाची धावसंख्या पाहिली गेलीत तर 97 धावा, 3 विकेट पटकावले गेलेत आणि 18.2 चेंडूचा खेळ संपन्न आहे। अजून इंडियाची बॅटिंग बाकी आहे, म्हणून म्हटलं ना की म्हणून अजूनही मॅच मध्ये रोमांच आहे। ज्याप्रमाणे थोडासा बदला नक्कीच संघाला घ्यावा लागेल, कारण वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड संघाने गप्टिले थ्रो केला होता आणि नक्कीच त्यावेळी महेंद्रसिंग धोनी बाद झाला गेला आणि आपल्या संघाला पराभूत व्हावं लागलं। आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी इंग्लंड आणि न्यूझीलंडचा संघ लागला गेला आणि गप्टिलने थ्रो केला गेला आणि बेस्टॉकच्या पायाला लागून तो चौकार गेला आणि त्यामुळे थोडंसं न्यूझीलंड संघाला पराभूत व्हावं लागलं। ही त्याची रहस्य आहे, ती ख्याती आहे। यस डेफिनेटली, तुमचा जो स्टडी है, आपका जो स्टडी है काफी बेहतरीन है, आप उस मामला में काफी आगे हो। तो जाते हैं मैच की ओर, स्कोर बढ़ता हुआ विजय, स्कोर बढ़ता 27। इस समय विजय
ये गेंदों को किस प्रकार की गेंद रही, ये शायद 4 रन के लिए जाएगी, जरूरी है 4 रन जाते हुए, मौका बना, मिला चौका। धन्यवाद डीजे. योगेश आपण पाहू शकाल ताकदीचा वापर करतोय अगदी फायनलच्या विजन मध्ये चेंडू मात्र कार्पेटला रोल करून गेंद मिली तोफा और जड दिया चौका आणि या 4 धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचते ती तब्बल 31 धावा. क्योंकि सबको इसके पहले की जो मैचेस देखिए तो उनको एक अंदाजा आ चुका कि हमें जो स्कोर रखना है 40 के ऊपर ही रखना है, क्योंकि वो एक अच्छा साबित रहेगा, प्रेशर थोड़ा कम रहेगा। अपनी गेंदबाजी में अगर अपन अच्छी तरह से करेंगे तो जरूर वो चीज नहीं कर पाएंगे, तो उस हिसाब से वो टारगेट रखना चाहते हैं तारापुर टीम। खरोखर टार्गेट मात्र ठेवावा लागेल, कारण जोपर्यंत अमित आहे, जोपर्यंत उर्फ गोंड्या नावाने पसंती मात्र मिळवली गेली, थोडंसं कमबॅक मात्र करतोय गोंड्या, कितपर्यंत नक्कीच आपल्या संघाला जाऊन पोहोचवेल. अक्षय मात्र बाद झाला गेला, परंतु अमित मात्र जागा सांभाळेल का? अमित आणि योगेश ही दोन्ही जोडी घातक ठरते. यावेळी चेंडू व्यवस्थित बॅटीशी संपर्क पाहायला मात्र नक्कीच जरूर मिळतोय. यावेळी आपण पाहू शकाल अगदी स्क्वेअरच्या विजर मध्ये फेकी करेपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 3 म्हणजे 33 धावा. क्षमस्व 1 शॉट पाहायला मिळतोय. आपण एकंदरीत विचार केला गेला खराब अशी रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावं लागेल. धावा अगदी 2 व्यवस्थित परिपूर्ण मात्र झाल्या गेल्या, परंतु एक धाव थोडस असमाधान मात्र मानावं लागेल. सफल होके खेलना चाहते थे, बाद में इशारा बदला, लेकिन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा, तो स्कोर में इजाफा होगा, स्कोर बढ़ता 33 रन। तो अभी भी बहुत सारी गेंदें आनी बाकी है, ये आखिरी ओवर चल रही है, आखिरी ओवर में बहुत सारी गेंदें बाकी है, तो मौके बनते हैं। जो लाल जर्सी पहने खिलाड़ी एक धोखा जरूर यहाँ पे साबित होंगे, बिकॉज उनके पास वो क्षमता है। लाल सिग्नल दिला गेलाय, रेड सिग्नल पाहायला मिळतोय. जर्सीचा कलर पाहिला गेला तर रेड, लाल दिवा मात्र चमकेल का? आणि त्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने अप्रतिम. आपण चेंडू मात्र पडला गेला, चेंडू मात्र नक्की निघून जाईल तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतापर्यंत विचार केला गेला तर 2.3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. चेंडू फक्त जाऊन पोहोचतोय तर तब्बल धावा 33 धावा. विजय कोशिश कर रहे हैं, उसमें थोड़ा थोड़ा कामयाब भी हो रहे, तो वो एक अच्छी बात है रियांश प्रतिष्ठान मोरेगांव के टीम के लिए। और ऐसा इस सिचुएशन में खुद को कंट्रोल करके ऐसी गेंदबाजी करना ये बड़ी बात है। फिर से देखो क्या करते हैं विजय, ये गेंद फिर से एक बार गलती के ऊपर गलती करते हुए नजर आ रहे हैं। ये लगातार मैं सुबह से देख रहा हूँ कृतिक भाई, ये क्या हो रहा है कि ज्यादातर यहाँ पे नाकामयाबी मिल रही रिवर्स स्वीप खेलने में, तो भी ये क्यों प्रयास कर रहे हैं? खरोखर आपण पाहिला गेला तर रिव्हर्सशिपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण म्हणजे डाव्या पट्ट्यात आपण पाहिला गेला तर ज्याप्रमाणे जर आपण आडवा पट्टा खेळतो त्यावेळी षटकार मात्र जात नाहीत, आणि अगदी डाव्या पट्ट्याने खेळला गेला तर षटकार मात्र लवकर जातात. त्यामुळे नक्कीच सगळेजण आपण पाहिलं तर स्विचिटचा फटके मात्र खेळत आहेत, त्यासाठी थोडंसं अपयश त्यांच्या वाटेमध्ये येतं. बिकॉज गेंद भी इतना रैपिडली गिर रही है, उसके बाद भी वो, बिकॉज जब तक आप लेफ्ट में कन्वर्ट होते हो तब तक गेंद निकल जाती है। ये मैं देख रहा हूँ, कब से देख रहा हूँ। खरोखर रिव्हर्सशिप खेळणं म्हणजे आपण जेव्हा स्पिनर असतो तेव्हा खेळू शकतो, कारण एखादा फास्ट गोलंदाजाला रिव्हर्सशिप खेळणं थोडंसं अवघड आहे, कठीण आहे. त्यासाठी जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, तुमच्याकडे ताकद असेल, शैली असेल, तर तुम्ही षटकार हे ठोठावू शकता. आखिरी 2 गेंदे बाकी है, 33 रन्स। ओहो हो, ये कैसी गेंद डाले, ये रनआउट होने की संभावना है और रनआउट हो चुके हैं, डगआउट की ओर आते हुए नजर आएंगे, मगर 1 रन का जरूर इजाफा होगा वाइड के तौर पर, तो स्कोर बढ़ता हुआ 34 रन्स। धन्यवाद डीजे. सुवर्ण गीत असं मंत्रमुग्ध केलं गेलंय. अगदी अभी भी 2 गेंदे आपके पास बाकी है, तो मौका बनता है 34।
34 रन्स, अभी भी मौका, 40 अगर रन होते तो जरूर तारापुर आपके टीम के लिए काफी अच्छा स्कोर साबित रहेगा. खूपच चांगली अशी गोलंदाजी, तितक्याच ताकदीने फलंदाजी मात्र पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तो मिस्टर ऋषी नावाचा गोलंदाज. ऋषी काय करेल आपल्या स्व संघासाठी, किती धावांची मजल मारेल यासाठी लक्ष वेधून राहायला गेलंय. तब्बल 34 धावांचा पल्ला आपण गाठला जातोय. यावेळी सुरेख उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त रुंदी कमी पाहायला मिळते. येस, इट इज अ गॉन. तंबूच्या असताना परतावा लागेल. थोडंसं इलिमिनेशन पाहायला मात्र मिळत नाही. आडवा पट्टा खेळणं गरजेचं होतं आणि तंबूच्या असताना परततोय तो मिस्टर ऋषी. बॅक टू दी डगआउट. येस डीजे. थैंक यू डीजे. विजय, आपने जरूर अपने टीम के लिए उस हिसाब से गेंदबाजी की, जरूर आपकी मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि जो अच्छा करता है उसको वो तारीफ के जरूर तारीफ का हकदार रहता है. तो आपने अपने टीम के हिसाब से गेंदबाजी की और थोड़ा जकड़ के रखा, ये सबसे बड़ी बात है आपके गेंदबाजी में. ये बैट का किनारा लगकर गेंद जा रही है. गेंद के पीछे दो खिलाड़ी, गेंद आगे ये पीछे, लेकिन गेंद को लपक लिया है. देखते तीसरा रन लेने में कामयाबी करेंगे. यस और नो में ये तीसरा रन भी होने की संभावना, रन आउट होने की संभावना. इसमें कामयाबी हासिल हुई या नहीं, लेकिन विकेट का पतन. तो 2 रन ऐड होंगे तो स्कोर बढ़ेगा वो लगभग. यस सर, यस सर, यस. थैंक यू. रिव्यू सर. रिव्ह्यू घेतला गेलाय. रनआउटच्या साह्याने पाहायला मिळेल का. तिसरी धावेला हाक मात्र दिली होती, परंतु रिव्ह्यूला पॉइंट मात्र केलं गेलंय. चला, एक जण खेळाडू यायचा आहे, विनंती असेल. विकेट का पतन हुआ है तो 2 रन ऐड होंगे सिर्फ. तीसरे रन पे शायद विकेटचं पतन आहे, त्यामुळे फक्त एकच धावा की 2 धावा. यस, 2 धावा. 37 रनों का लक्ष्य रखा गया है रियांश प्रतिष्ठान मोरेगांव के सामने. 37 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. डीजे. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांदो का ग तुम्ही रुसल्या ग बायांदो का ग तुम्ही रुसल्या. याय काय पाहिजे बायांना मान. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. बाया झायल्या गार ना मागतान सोनियाचा हार ग. थैंक यू डीजे, थैंक यू. बहुत बहुत सुमधुर संगीत सुबह से हम सुन रहे और इसमें सभी को स्पीड अप करा. स्प्रेड अप प्लीज. विश यू ऑल द बेस्ट. जरूर देना चाहूंगा तारापुर टीम आपके लिए भी और रियांश प्रतिष्ठान मोरेगांव आपके लिए भी. देखो 37 रनों का लक्ष्य का पीछा कर रहा है, तो किस प्रकार की रणनीति आपको अपनानी है, यानी ओपनिंग पेयर आपको कहना चाहूंगा. और दूसरी तरफ मैं अपनी जो गेंदबाजी करते हुए तारापुर टीम है, तो डिपेंड करता है कि आपको गेंदबाजी और फील्डिंग में एक प्रभाव डालना होगा. बिकॉज ये अंतिम पड़ाव में आप इसके बाद आगे बढ़ना है तो धीरे धीरे आप जाओगे, नहीं तो फिर घर के अंदर. ऐसी बात जरूर मैं कहना पसंद करूंगा.
चला तारापूर संघ थोडस स्पीडअप करायचं आहे. यानंतर होणारा सामना उसरणे वर्सेस पाम. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. उसरणी संघाचा कर्णधार मिस्टर वैभव आणि पाम संघाचा कर्णधार मिस्टर चंद्रकांत आपण यायचं आहे आणि नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे. रानगाव संघ प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा है. रानगाव संघ प्लीज. ओके थैंक यू शुक्रिया. तो जाते हैं मैच की ओर. 37 रनों का पीछा करते हुए देख रहे हैं कि कहाँ कहाँ फील्ड लगा के रखी है, उस हिसाब से वो जरूर शॉट खेलना पसंद करेंगे. ज्यादातर खिलाड़ी 4 रन बचाने के लिए देखो कितने फील्डर चौके के आसपास लगाए रखे हैं, क्योंकि वो जानते हैं कि अगर ज्यादा स्कोर बनेगा तो काफी मुश्किल पैदा होगी. वाह सुपर ट्रिमेंडस फैंटास्टिक इलास्टिक डेवलपमेंट कंट्री शॉट 6 रन के लिए. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती अगदी स्वार केला गेलाय विकेटचा फटका आणि या षटकाराने धावसंख्या आणि वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या या 6 धावांनी खुलत जाते. सुपर बॅटिंग सुपर टायमिंग मात्र घेतला गेला. अगदी व्यवस्थित थोडंसं स्विचिट केला गेला आणि हलक्याशा फक्त चेंडूला लॉफ्टेड केला जातोय. सुपर बॅटिंग या 6 धावेने 6 धावसंख्या एक वैयक्तिक आणि सांघिक खातं मात्र खुललं जाते. यावेळी पुनश्च रिव्हर्सशिपचा मारण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे चेतन सरांनी उल्लेख केला गेला लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा अर्जित केली जाईल की सगळेच जण आल्यानंतर सगळेजण स्विचिटचा फटका रिव्हर्सशिपच्या सहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न. याचं कारण म्हणजे आपण मी म्हटलं की षटकार त्या साईडला जास्त जातात आणि या साईडला थोडंसं आडव्या पट्ट्याने खेळला गेला तर थोडंसं आतल्या चेंडू मात्र राहिला जातो. बीसीसी चषक 2025 में बहुत बेहतरीन मैचेस जरूर ये अपना भीमनगर सी के मैच से चालू हुए हैं और इस मैच में भी वही संभावना लग रही है. वाह इसको बोलते हैं आड़वा पट्टा. क्या शॉट मारा, लेकिन वहां पे फील्डर मौजूद अच्छी तरह से कलेक्ट किया, मगर 2 रन रोक पाएंगे या नहीं, लेकिन यहाँ पे विकेट जाने की संभावना थी. लगता है कि विकेट का पतन हो चुका है. जरूर रिव्यू लिया गया है रनआउट के लिए. सर रनआउट के लिए रिव्यू लिया गया है. पाम संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. आपला निर्णय आपण लगेचच कळवायचा आहे. अगदी चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आपण पाहतोय थर्ड रिव्ह्यू साठी निमंत्रित पत्र केलं गेलंय. विकेटचं पत्र मात्र पाहायला मिळेल का आपण पाहू शकाल अगदी ऑन स्क्रीन वरती. थर्ड अंपायरला मात्र आमंत्रित केलं गेलंय. थर्ड रिव्ह्यू जे पाहायला मिळते कशा पद्धतीने डीआरएचच्या साह्याने आपण नक्कीच विकेट आहे की नाही रनआउटच्या साह्याने नक्की तंबूमध्ये परतावा लागेल का यासाठी डिसिजन इज अ पेंडिंग पाहायला मात्र मिळतोय. न्यूझीलंड संघाचा आपण पाहिला गेला तर 106 धावांवर मात्र आपली खेळी मात्र साकारतोय. 3 विकेटचं पत्र मात्र केलं गेलंय. न्यूझीलंड नाणेफेकीचं कौल जिंकून नक्कीच बॅटिंग स्वीकारली गेली आणि नक्कीच इंडिया संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलं गेले. चांगली गोलंदाजी यावेळी चक्रवर्ती रवींद्र जडेजा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर मिचेल आपण पाहू शकाल. मिस्टर लॅथम चांगली का अजूनही ऑन स्ट्राईक पाहू शकाल. 3 विकेटचं पत्र मात्र केलं गेले. 107 धावा जाऊन पोहोचतायत न्यूझीलंड संघाच्या. येस इट इज अ गॉन पाहायला मिळतोय. तंबूच्या स्थळाला परतावा लागेल. मोठा झटका पाहायला मिळतोय तो निमेशच्या माध्यमातून. बॅक टू द डगआउट. येस डीजे
स्कोर 8 पर पीछा कर रही, लगभग 37 रन, तो अभी भी 29 रन और बनाने हैं। ये संघर्ष आखिरी गेंद तक जाने की संभावना है, क्योंकि यहाँ पे तारापुर टीम भी फाइट देते हुए नजर आएगी। हम भी किसी से कम नहीं, हम में भी दम है, ऐसे दोनों टीमों के पास है। वही कोशिश ये दोनों टीमों में ये भिड़ंत में देखी जाएगी आगे, जैसा जैसा मैच जाएगा वैसा। मिस्टर सचिन, नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतोय। मिस्टर अमित, चांगली अशी गोलंदाजी, 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत आणि 8 धावा मात्र दिल्या गेल्यात। चांगली अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल। चला थोडंसं घाई करायची, कामन संघ आणि तारापूर संघ थोडंसं आपण स्पीडअप करायचं आहे, कारण अजूनही बरेच सामने खेळवायचे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे। ये पहली ओवर चल रही है, स्कोर 8 रन पर। तो यहाँ कोशिश चल रही है दोनों टीमों की ओर से 50-50% अभी भी ये मैच चल रहा है। क्या आगे चल के क्या होता है, इसका अप एंड डाउन क्या होता है, उछाल और क्या होता है, ये देखना हम पसंद करेंगे। तो कमबैक जरूर करते हुए, गेंद जैसी गिरी डायरेक्टली सिप, डायरेक्टली ऐसा बोलते हैं ना, डायरेक्टली जैसी गिरी वैसे विकेट कीपर के दस्तानों में। तो बेहतरीन गेंदबाजी जरूर, कभी खुशी कभी गम, इस पिक्चर जैसा ये मैच होते हुए नजर आ रहा है। खरोखरच आपण पाहू शकाल, अगदी हलक्याशा पद्धतीने थोडंसं शांततापूर्ण वातावरणाने क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय। ज्याप्रमाणे बिननगर सी संघामध्ये जो आक्रोश होता, तसा आक्रोश मात्र पाहायला मिळत नाही, कारण मॅच ही संत पाहायला मिळतीये। यावेळी थोडंसं नक्कीच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, उपयोग खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मात्र करतोय, परंतु थोडंसं बॅटी आपण पाहायला व्यवस्थित संपर्क पाहायला मिळत नाही। थोडंसं रायझिंग डिलिव्हरी मात्र पाहायला मिळते नक्की अभिनयाच्या माध्यमातून। आतापर्यंत 5 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत, 8 धावा संपन्न केल्या गेल्यात, 8वरती 1 गडी मात्र गारद करून सोडला जातोय, तो नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचा। चांगली गोलंदाजी। वाओ, क्या दिमाग है, आहा, क्या दिमाग है, इसे बोलते हैं माइंड। हॅलो, आपल्या गावचे पोलीस पाटील आज आपल्या मैदानावर आलेले आहेत। ठाकूर साहेब, मी त्यांना मंचावर यांना विनंती करतो। जडेजाने पुनश्च एकदा विकेटचं पतन केलं गेलंय, लेंथम तंबूच्या असाला परत येईल, बॅक टू दी डकआउट केल्या गेलंय। आपण पाहिलं गेलं तर नक्कीच इंडिया संघ, भारत संघ परिश्रम करतोय, कारण ही मॅच आपल्या स्वतःसाठी नाही, ती मॅच मात्र देशासाठी आहे, वतनसाठी आहे, आणि ती मॅच मात्र पाहायला मिळते। योगेश भालेराव, आपल्या पोलीस पाटीलचं नक्की इथे यथोचित स्वागत समारंभ पाहायला मिळतो। या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेला पण अमूल्य वेळ दिला गेला, त्यासाठी त्यांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या या क्रीडा नगरीमध्ये। तर एक षटक इथे संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरी जर संघाची धावसंख्या पाहिली गेली तर संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती तब्बल, ज्यावेळी पंच मात्र वलट आहेत, थोडंसं खराब अशी लेंथ ऑफ लाईन मात्र म्हणावी लागेल। यावेळी परत थर्ड रिव्ह्यू थोडंसं घेतला गेलाय, पाहू शकाल चेंडू कितपर्यंत निघून जाईल। चला आपण लगेचच तारापूर संघाने मात्र रिव्ह्यू कॅन्सल केला गेला। वाईट चेंडू मात्र पाहायला मात्र मिळाला आणि अगदी या सोयरी चेंडूने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 9 धावा। ओहो, ये मौका बनता है, गेंद जरूर 4 जाएगी और 4 जा चुकी है। तो देखो, ऐसी गेंदें डालोगे तो जरूर ये आपको भुगतना पड़ेगा। धन्यवाद डीजे। अजून पाहू शकाल येणारे 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे। चांगला चौकार लगावला गेला, कुठेतरी आपणास धावसंख्याचा तारापूर संघाला जर जिंकायचं असेल तर नक्कीच आपल्याला चांगली मात्र गोलंदाजी करावी लागेल, भेदक मारा करावा लागेल, तर थोडंसं नक्की आपण विजयाच्या पटलावरती जाईल। आणि जर प्रतिस्पर्धी संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच वर्षाव मात्र करावा लागेल।
फिर से मौका बन रहा था मगर बैट एंड बॉल का कोई कांटेक्ट नहीं। ऊपर से देखो गलती की, ऐसी गलती देखो आपने तारापुर टीम, आपने जो पहले ओवर में जो परफॉर्मेंस दिया था वो बढ़िया था। यहाँ पे देखो 1+2 रन जाएंगे, देखो नहीं 3 रन ऐड हो जाएंगे। तो ये गलती देखो 7 रन का आपने उनको एक फायदा करा के दिया, वो वेस्टेज टाइप आपके 7 रन जा चुके हैं। तो ये आगे चलकर आपको बहुत बहुत तो मुश्किल में डाल देंगे। नशीब आहे, नशीब आहे, नशिबाची साथ मात्र दिली गेली आहे आणि नशिबाने नक्कीच खातं मात्र खोललं जातेच आणि खऱ्या अर्थाने 3 धावा सुद्धा मात्र दिल्या गेल्या. म्हणतात ना कुठल्याही प्रकारची मेहनत नाही, काही नाही, परिश्रम नाही आणि त्या धावा संपन्न केल्या. त्याला आपण अतिरिक्त धावा असं म्हणत असतो. अतिरिक्त धावसंख्या जाऊन सांगायचे धावसंख्या पोहोचेल ती तब्बल 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. तारापुर को अभी भी चांस है क्योंकि दिल्ली अभी भी दूर है, मगर गेंदबाजी की ये देखो फिर से देखो ये गलती के ऊपर गलती कर रहे हैं। आप गेंद डाल रहे मगर हाफ पिच शॉर्ट पिच तरह की तो बल्लेबाज को मौका मिल रहा है घूम के मारने का, तो ये अब मौका दे रहे तो उसमें वो कामयाबी हासिल कर रहा है। खरोखर थोडं आपण पाहिलं थोडं शॉर्ट लेनचा चेंडू मात्र पाहायला भेटतोय आणि अगदी डावखुरा फलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅट्समनला जर आपण शॉर्ट लेनचा चेंडू दिला गेला तर तो षटकार ठोठावू शकतो, कारण त्याच्याकडे ताकद असते आणि त्याचा अगदी पट्टा जो पाहायला मिळतो तर अगदी नैऋत्य करून येणारे वारे हा त्या चेंडूला सलग मात्र घेऊन जात आहेत. एवढी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न हिट केला गेला. ड्रम फेकी मात्र केली जाते, परंतु पंच मात्र दाद स्वीकारून लावतील का? आणि यावेळी येस इट इज अ वाईड स्वैर चेंडू मात्र पाहायला मिळतोय. थर्ड अंपायरला पुन्हा आव्हान मात्र केलं गेलंय. रनआउट मात्र पाहायला मात्र मिळेल का? आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती डिसिजन इज पेंडिंग. आपण पाहू शकाल अगदी थोडस वेग मात्र घेतला गेला चेंडू. नक्की रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मात्र मिळेल का? जीवाची आकांक्षा मात्र केली गेली आणि चेंडू मात्र कितपत निघून जाईल आपण पाहतोय. थोडस डिसिजन इज पेंडिंग, मनामध्ये चर्चा आहे, मनामध्ये एक उत्कर्ष पाहायला मिळतोय आणि यावेळीच डिसिजन पाहायला मिळतोय. तो एकंदरीत जी उत्कंठा लागली गेली आहे, डिसिजन कोणाच्या दिशेला मात्र झोकेल, अगदी तारापूर की नक्कीच कामन संघापुढे. ऑन स्क्रीन वर ते पाहू शकाल अगदी थोडस वेग घेतला गेला. फलंदाज थोडस परततोय. तू का मी का तू करे पर्यंत जरूर ऑन स्क्रीन वर मात्र म्हणावं लागेल, कारण जुनी पेंडिंग आहे. कॅमेरामॅन एक चांगला अँगल अगदी चेंडू टप्पा पडेपर्यंत क्षणचित्र बंदिस्त करणं हे झाला गुड वर्क आणि गुड जॉब म्हणत असतात. आणि यावेळी डिसिजन इज येस इट इज आउट. सुपर तंबूच्या अस्ताला परतावा लागेल फलंदाजाला. पॅक टू दी डकआउट. मोठा झटका बसेल तो नक्कीच कामन या संघाला. पॅक टू दी डकआउट. येस डीजे चला थोडी घाई करायची प्लीज. धन्यवाद डीजे. घाई करायचे आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. काय सांगाल आपण 10 चेंडू आणि 19 धावा? पण चेतन सर काय सांगाल? मॅच मात्र कडवा आहे, चेंडू कितपत जाऊ शकाल? कोई पर्टिकुलर टीम के बारे में नहीं बोलना चाहूंगा क्योंकि डिपेंड अभी 2 या 3 ही विकेट गए तो इनके पास जरूर बल्लेबाज ऐसे घातक रहेंगे, मगर गेंदबाजी में अगर देखा जाए तो तारापुर टीम को कुछ ना कुछ तो करना पड़ेगा, बिकॉज थोड़ा ऐसा लग रहा है कि बीच बीच में थोड़ा गलती कर रहे हैं। तारापुर टीम को अपने गेंदबाजी में सुधार लाना होगा क्योंकि ऐसा लग रहा है कि थोड़ी थोड़ी गलती हो रही है। थोड़ा है थोड़े की जरूरत है, घोड़ा है घोड़े की जरूरत है। आई मालो खरखर आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना पाहिलं. चला थोडंसं स्पीडअप करायचं. तारापूर संघ जास्त वेळ दडवायचा नाही कारण अगदी उशीर होतोय. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली गेली. अगदी 4:20 होत आहे. सूर्य अगदी वरती आहे. सूर्य मात्र अस्ताला जातोय. सूर्य आपण पाहायला गेलात तर थोडंसं इकडे काळोख पाहायला मिळेल, थोडंसं डार्क लाईट पाहायला मात्र मिळेल. म्हणून प्लीज सर्व संघाला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे.
ये देखो, मैं आपको कृतिक भाई, आपको मैं पहले ही बोल चुका हूँ कि ये क्या कर रहे हैं। मैं आपको बोल चुका हूँ कि ये सुधार चाहिए और ये गलती के ऊपर गलती करे। अभी भी इनके हाथ में मैच है और इस टाइम पे, ऐसे टाइम पे नो बॉल डाला, तो सोचो आप क्या सोच रहे हो इस बारे में। खरोखर मॅच अगदी जिंकण्याच्या उंबरठ्यावर तारापूर साईडला पाहायला मिळते, परंतु असे जर 9 चेंडू टाकले गेले तर कदाचित सामना आपल्या हातातून मात्र एक हाती गमवावा लागेल. कारण त्यासाठी तुम्ही चांगलं प्रदर्शन करणं फार अत्यंत गरजेची गोष्ट असते. कारण त्या पद्धतीने जेव्हा गरज असते त्यावेळी चेंडू टाकणे फार काळाची गरज आहे, परंतु थोडंसं अशी दिशा खराब असते तेव्हा 9 चेंडू खराब पाहायला मिळते. यावेळी पुन्हा चेंडूचा पाठलाग करेपर्यंत नक्कीच भाग पाहायला मिळतोय का, आणि यावेळी दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली गेली आहे आणि यावेळी गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावा लागेल. चांगलं गुड रनिंग बिटवीन, आणि आतापर्यंत जो विचार केला गेला तर सुपर्ब गोलंदाजी, चांगलीची पंचगिरी मात्र म्हणावी लागेल. आणि या 2 धावेने जर संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 21 धावा, आणि 21 धावांवरती विकेटचं 2 बदल, आणि जिंकण्यासाठी धावाची गरज असेल ती 9 चेंडू आणि 16 धावा. तो धीरे धीरे ये मैच रियांश की ओर जाते हुए लग रहा है, मगर गया नहीं है, लग रहा है. आपको टाइम पे आपने अगर जैसी जरूरत है वैसा नहीं किया तो फिर टाइम जाने के बाद कुछ मतलब नहीं. टू टू गो. अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष पाहायला मिळत आहेत. अक्षय यावेळी सुरेख आपण पाहू शकाल, फक्त चेंडूला फक्त पाठवला गेले, जरूर अगदी आडवा पट्टा खेळला जातोय आणि सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार, आर पार. हा येतोय शानदार दमदार षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. या षटकाराने थोडंसं परिवर्तन दिलं गेलंय. ज्याप्रमाणे म्हणतात ना की चेतन सर, ज्यावेळी शब्दाचा उकार जरी बदलला गेला तर शब्दांचा अर्थ बदलतो, परंतु आता 9 चेंडू दिला गेला, कलाटणी मिळाली, पुन्हा स्ट्राईक चेंज झाली, स्ट्राईक रोटेट झाली, डावकुरा फडदाचा षटकार मारला आणि याला म्हणतात कलाटणी झाली, गेम चेंज झाला. टर्निंग पॉइंट ऑफ दिस गेम. वाओ, इसे बोलते स्टार यार कलाकार को मेरा नमस्कार. लेकिन अच्छा प्रयास किया था, मगर स्टार यार कलाकार को कौन रोक पाएगा. ओए ओए मिस्टर इंडिया, मगेम्बो खुश हुआ. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काही क्रिकेट पाहायला मिळते बॉल टू बॉल. चितन सर, कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर दापोली संघाने 18 चेंडू आणि 18 धावा सुद्धा काढल्या नाहीत. हे क्रिकेटचं समीकरण आहे. कालच्या दिवसात 1 चेंडू 1 धावा सुद्धा पाहायला मिळाला, 1 चेंडू 6 धावा सुद्धा पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये 1 चेंडू 4 धावा सुद्धा आल्या गेल्या. कालच्या क्रिकेटमध्ये मजाच मात्र वेगळी होती. आणि आजच्या दिवसामध्ये पहिला सामना झाला तो भीमनगर स्थित संघामध्ये 1 चेंडू आणि 4 धावा, हे समीकरण आहे. ये दूसरी ओवर काफी लंबी रही. देखो आपने, आप देखेगो तो दूसरी ओवर में कितना रन गया, आप बता सकते हैं मुझे? ये दूसरी ओवर में पूरी तरह ये मैच तारापुर के पक्ष में थी, मगर जो दूसरी ओवर में बहुत ही लंबा ओवर रहा, इसमें बहुत बड़ा नुकसान जरूर. 23 रन गए. स्पीड अप, बहुत सी मैचेस बाकी है, प्लीज. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ दडवायचा नाहीये, आपण वेळ घ्यायचे. चला पाम संघ, आपला निर्णय आपण कळवायचा आहे. चला पाम संघ नाणेफेकीचा कौल जिंकून नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आणि प्रतिस्पर्धी संघाला पाहिलं गेलं तर फलंदाजासाठी आव्हान केलंय. थोडं स्पीडअप करायचं. चला तारापूर संघ आपण पाहू शकाल, जास्त वेळ घेत आहेत, प्लीज नोंद घ्यायची आहे. मिस्टर धीरज, आपण पाहिला गेला धीरजची जर फोडणी केली शब्दाची तर धीर मात्र पाहायला मिळेल. धीर मात्र घ्यावा लागेल का, वळी थोडंसं कट करताना पाहायला मात्र मिळेल का. अगदी स्लिपच्या विजन मध्ये चेंडू निघून जाईल. अगदी 38च्या सर्कलमध्ये चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं होतं, परंतु एकच धावा इथे अर्चित केली जाईल. बॉल टू बॉल रन पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 5 धावा. गेल्या मॅच मध्ये म्हणजे आपण पाहू शकाल की 1 चेंडू सुद्धा जाऊ शकेल, कारण क्रिकेट तेच असतं की अनोळख्या व्यक्तीशी जिवलग करून देणारा खेळच म्हणजे क्रिकेट. 1 चेंडू मध्ये 6 धावा कमवणे म्हणजे क्रिकेट, आणि 1 चेंडू मध्ये 1 धावा न मिळवणे म्हणजे क्रिकेट. ही क्रिकेटची खरी व्याख्या है. पूरी तरह इस मैच का जो रुख था वो बदल चुका है. मेरा पर्सनल ओपिनियन है,
बदल चुका है, ऐसा मैं पर्सनल ओपिनियन। देखो ये लगातार वही गलती के ऊपर गलती कर रहे, ये इसका उदाहरण है कि ये अपने आप से मैच गला रहे हैं। दशा भी खराब और दिशा भी खराब है तारापुर टीम की। थोड़ा सा यहाँ पे आपका अच्छा ये परफॉर्मेंस देना पड़ेगा। गेंदबाज यहाँ पे अपन तैयार होते हुए, तो यहाँ पे और भी 5 गेंदे शेष, 5 गेंदे और 4 रन की जरूरत। मैं तो इतना कहना चाहूंगा, 5 गेंदों में 4 रनों की आवश्यकता है। अभी देखना पसंद करो, हल्की गेंद थे, इसको टटोल दिया, काफी अच्छी तरह से फील्ड किया, यहाँ पर रन आउट होने की संभावना, मगर नहीं, अभी बॉल टू बॉल हो चुकी है। सनी, इस मैच में क्या होगा, जो मंजूर खुदा होगा। बोलिए ऋतिक जी, आपको क्या लगता है? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही, कारण अजून येणारे 4 चेंडू आणि 4 धावा, काय सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल। सुंदर, याला म्हणतात नेत्रदीपक क्रिकेट। अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ म्हणजे कुठला, तो क्रिकेट आहे। आणि ह्याला क्रिकेटले मजाच वेगळी असते। नसा नसात वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट। यावेळी उंचावर मात्र मांडण्याचा प्रयत्न लॉफ्टेड केला गेलाय, झेल मात्र टिपताल का मिस्टर अक्षय, सुपर मॅग्निफिशियंट। आजच्या दिवसातील चांगला झेल टिपण्याचा विक्रम मात्र केला गेलाय तो अक्षयाने। व्यवस्थित पळ काढला गेला, व्यवस्थित आला गेला आणि चेंडूला पाहिलं गेलं आणि जीवाची आकांक्षा करेपर्यंत चेंडूला हातामध्ये विसावून गेला गेलाय। आय हॅड सर्व यू मॅग्निफिशियंट, ब्युटिफुल कॅच। सुरेश 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 धन्यवाद डीजे। आम्ही पाटलांचा बैलगाडा, सुंदर गाडा मात्र मंत्रमुग्ध केला गेलाय, परंतु आता गाडा कोणाचा असेल आणि जिंकल्यानंतर कोणाचा राडा असेल यासाठी मात्र लक्ष वेधून राहायला गेलाय। काय क्रिकेट रोमांच मात्र आले गेले। अजूनही येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 4 धावा। बॉल थोडंसं पाहिलं गेलं, थोडंसं कमबॅक केला गेला, स्पेस बदलला गेला, स्लॉट बदलला गेला, ट्रॅक बदलतोय। गोलंदाज चांगली उत्कृष्ट गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल ते गोलंदाज मार्फत। कंपल्सरी चेसिंग असेल, आपण पाहू शकाल मॅच थोडंसं टफ केलं गेलंय। ज्याप्रमाणे नवली संघ पराभूत झाला गेला, अगदी साधी सोपी मॅच 7 धावांनी सुद्धा पराभूत झाला गेला। हेमंत थोडंसं रिव्हर्शिपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि आपल्या संघाला मात्र पराभूत करून दिलं गेलं। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मेहनत मात्र भीमनगर सी मधून चेतननी मात्र आपण पाहिला, चिराग यांनी मात्र केला गेला, त्याचप्रमाणे सुद्धा इथे सुद्धा मेहनत मात्र करावी लागेल। धावसंख्या फार अगदी जवळ आली आहे। साथ दिलीये, नशिबाची साथ दिलीये, याला म्हणतात नशीब, याला म्हणतात खऱ्या अर्थाने चमत्कार। म्हणून चमत्कार को नमस्कार और नमस्कार को चमत्कार पाहायला मिळतोय। एक्चुअल अभी भी इनको वापिस अंदर आ रहे थे, मगर वापिस बाहर जा रहे हैं। समझ भी नहीं आ रहा कि ये क्या कर रहे हैं। तारापुर टीम को मैं इतना ही सूचित करना चाहता हूँ कि आपको वापिस आप आ रहे थे, मगर आप जा रहे हो। ये आप अंदर बाहर कुछ समझ भी नहीं आ रहा क्या हो रहा है। एक कंसिस्टेंसी चाहिए आपके गेंदबाजी में। अभी भी उम्मीदें है, ये जो कैच लपका उस बंदे को जरूर ऐसा लगता होगा कि यार मेरी टीम हारती हुई नजर आई, तो वो इतना दौड़ के भागा और कैसी कैच लपक ली, क्यों, अपने टीम के जीत के लिए। लेकिन यहाँ चतुराई के साथ गेंद को टटोल दिया, यहाँ पे 1 रन चुरा लिया, दूसरा रन लेने का प्रयास, रन आउट होने की संभावना, क्या रन आउट कर पाए इसे, गोटीले मारने में कामयाबी, विकेट का शायद पतन हुआ नहीं। रिव्यू लेना चाहेंगे। रफ अँड टफ मात्र मॅच पाहायला मिळते। रिव्ह्यू योगेशने हिट केला गेला, आपण पाहू शकाल जीवाची आकांक्षा मात्र केली जाते। ज्याप्रमाणे चेतन सरने उल्लेख केला गेला, आपण संघ आपल्या गावासाठी खेळतो आणि कुठेतरी जेव्हा आपला संघ मात्र पराभूत होताना दिसतो त्यावेळी ती जीवाची आकांक्षा मात्र करावी लागते आणि ती आकांक्षा अक्षय या उत्कृष्ट नक्की क्षेत्ररक्षकांनी केली गेली। बघूया थोडंसं सरसावलाय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मात्र मिळतोय का। डिसिजन इज अ पेंडिंग ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल। थोडंसं मॅच रोमांच आहे, या मॅच वरती संपूर्ण षडयंत्र आहे, षडयंत्र रचलं गेलंय। नक्की तू का मी का तू करेपर्यंत एकच धावेवर समाधान मात्र मानलं असतं तर बरं झालं असतं, परंतु दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली गेली। एक हात मदतीचा मात्र पाहायला मात्र मिळतंय का। यावेळी पाहायला मिळतं येस इट इज आउट। तंबूच्या अस्ताला परतावा लागेल, बॅक टू दी जगआउट। येस डीजे
चला थोडं स्पीडअप करायचंय. चला कामन संघ आपण थोडं जास्त वेळ घेत आहेत प्लीज. तारापूर संघ बघा चेतन सर आला गेले 2 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 1 धावा आला तर रोमांच येईल. आणि या मॅच मध्ये समज सामना नक्कीच थोडस 2 धावा जर संपन्न केला गेला तर थोडस एका दिशेला सामना मात्र पाहायला मिळेल. काय सांगाल चेतन सर? 2 चेंडू आणि 2 धावा. तारापुर के लिए इतना ही बोलूंगा कि राम भरोसे मैच है, भगवान बचा ले मुझे, अगर ऐसा बोलना चाहूँ, क्योंकि ये मैच अभी भी रॉयल फाउंडेशन के मोरेगांव के पक्ष में है. बट एक आध ये गेंद अगर डॉट करते तो कुछ हो सकता है, मगर ये फुल टॉस गेंद यहाँ पे देखो, टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच. भगवान भरोसे, राम भरोसे. देखा आपको क्या कहा था वैसा ही हुआ. काय मॅच पाहायला मिळते. अगदी साधा सोपा मात्र नक्कीच बॉल होता, परंतु थोडासा आडवा पट्ट्याने खेळला असता तर कदाचित वेगळ्या दिशेला भरकटला असता. याला म्हणतात, म्हणून म्हणतात ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्या ज्योतिषी सांगत नाही क्रिकेट कोण जिंकू शकेल. अगदी शेवटचा चेंडूपर्यंत जाणारा खेळ म्हणजे कुठला, तर तो क्रिकेट. आता सिचुएशन मित्रा, अभी ऐसी सिचुएशन मैं जरूर हमेशा एडवर्टाइज करता हूँ ऋतिक भाई. अभी जो सिचुएशन क्या हुई मालूम है आपको? मराठी में बोलते हैं कि सांगता येत नाही, सहनी होत नाही आणि सपट लोशन, अशी मॅच नक्कीच सुरू आहे. आता फक्त 1 चेंडू आणि 2 धावा कंपलसरी काढावेच लागतील. कंपलसरी आपको बनाने ही होंगे. तारापुर अभी भी आपको अगर भगवान ने आशीर्वाद दिया तो आप अंदर आ सकते हो. डिपेंड करता है इस बॉलर की दिमाग, इसका दिमाग डिपेंड करता है. इसका दिमाग आपको अंदर लाएगा. अदरवाइज 2-6 तो बन सकते हैं, मगर ये गेंदबाज के दिमाग पे ये सब मैच है. गोलंदाज आपल्या स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये 2 वाईट सुद्धा दिले होते. जर कदाचित जर 2 वाईट नसते तर 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असते. कालच्या दिवसामध्ये पाहिलं 1 चेंडू 1 धावा सुद्धा निघाली, 1 चेंडू 4 धावा सुद्धा निघाली, 1 चेंडू 6 धावा सुद्धा निघाली. आणि आजच्या दिवसामध्ये भीमनगर सी संघाने थोडंसं 1 चेंडू 4 धावासाठी पराभूत व्हावं लागलं. परंतु आजच्या दिवसाचा समीकरण आहे 1 चेंडू आणि 2 धावा. प्रेशर मात्र दिलं गेलंय. अपयश आणि यश ही मात्र दोघांची नाळ. म्हणून म्हणतात ना की जगण्यासाठी श्वास आणि जिंकण्यासाठी ध्यास याची गरज असते. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो. कॉन्फिडन्स हा जिंकण्यासाठी नेतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स हा जिंकून मात्र नक्की आपल्याला बाहेर काढण्यासाठी करत असतो. म्हणून कॉन्फिडन्स असणे फार गरजेचं आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स असणे हे मात्र चांगलं नसतं. 1 चेंडू 2 धावा. यावेळेस सुरेख मात्र पाहायला मिळतोय. झेल मात्र टिपता येईल का? सोळ कपाळ करून सोडला गेलाय. झेल मात्र सोडला गेलाय आणि 1 ऑफ दी मॅच. सुपर्ब काही सॉलिड मॅच मात्र पाहायला मिळाली. याला म्हणतात मॅच का जज्बा, याला म्हणतात औपचारिकता. काय चुकी मात्र केली गेली. तारापूर संघ गोलंदाज कदाचित आला नसता, क्षेत्ररक्षक आला असता तर झेल टिपला असता तर नक्कीच कामन संघ पराभूत झाला असता. थोडंसं आपण पाहिलंय अगदी ताटावरती चिकन मटन मच्छी मात्र दिली होती, फक्त घास जेवायचा होता, पण तोंडातून घास मात्र काढला गेलाय आणि कामन संघ हा चोरून निघून जातोय. सुपर बॅटिंग. सर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो मिस्टर बंधू. प्लीज